तर गाववाल्यानो आज तुमका मी संध्याकाळचो मासे लिलाव दाखवतलोय। मालवण फिश मार्केटपासून मालवण बीचवर साधारण 10 मिनिटाच्या अंतरावर मी सरळ बीचवरून इलात की या ठिकाणी तुमका फिश लिलाव दिसतलो। किल्ल्याच्या समोर बरोबर हे भरपूर असे ट्रॉलर लागलेले असतात। हे ट्रॉलर 1 दिवस 2 दिवस 3 दिवस फिशिंग करून आपले जे गावलेले फिश असतात ते फिश होलमध्ये ठेवतात आणि त्याच्यानंतर संध्याकाळ झाली की हे बघा हे समोर पाती दिसतं, या पातीतून या ठिकाणी मासे घेऊन येतात। तर हे बघा हे 2 टप असतात, अजून 1 टप असतात, या ठिकाणी 1 टप असतात। त्याच्यानंतर तर समोर तो बघा संध्याकाळ जो लिलाव चालू असा फ्रेममध्ये तुमका पात दिसतात। त्याच्यानंतर हे चिंगूचे टप असतात भरलेले, फ्रेममध्ये दिसतात ती चालू चिंगू असा। तर मे महिनो असता ह्यो चिंगूचो सीझन असता मोस्टली। त्या सीझनमध्ये समुद्रात चिंगू भरपूर अशी चिखलातून वर उठतात, त्याच्यामुळे चिंगू कॅच चांगलं होता। ही वाईट असा 2 टप वाईट असं, काही एक वाईट असा। ते मालक असत गिरीश फिश मर्चंट पण असं की स्वतःचं ट्रॉलर असा पाती असत। तर असे नंतर हे खलाशी असत ते ज्या ठिकाणी ऑप्शन भरतात त्या ठिकाणी असे हातगाडीमधून चिंगू आपली घेऊन जाते। आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका काय दिसतला की जी मालवणच्या समुद्रात जा फिशिंग करून आम्ही स्वतः पहिले जे नागरिक असो काय खातो या तुमका दिसतला। प्रत्यक्ष व्हिडिओत तुमका सांगतो ना की तुम्ही अमुकच खरेदी करा तमुकच खरेदी करा, पण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात घेऊया म्हणून मुद्दाम मी या बोटीच्या ठिकाणी इलेलो असं। पातीतून सगळे जे फिश असतात किंवा चिंगू जो गावलेलो जो समुद्राचा धन असता त्या टपासून खलाशी लोक या ठिकाणी आणतात। हे बघा ह्यो जो एरिया असा किंवा ह्या जो दुकान असा किंवा फिश शॉप असा हे का म्हणतात सेंटर, ह्या त्यांचा सेंटर असा, सेंटरचा ऑफिस असता। समोर दिसतं त्या कावन म्हणतात ती त्यांची ऑफिस असतं, त्या ठिकाणी कोल्ड रूम असतात। थोड्याफार माशांची जी विक्री होता ते स्टॉप संपतात, पण काही वेळा काय होता पब्लिक कमी असता, मासे रवतात, मग ते बर्फात मारून ठेवचे लागतात। त्या ठिकाणी त्यांची कोल्ड स्टोरेज असत। हे बघा या ठिकाणी माकली असा, ही आपल्या मालवणच्या समुद्रातली व्हाईट चिंगू असा, टायगर चिंगू जो प्रकार असा, छोटी माकली असा, छोटे मासे असतात। संध्याकाळचा ऑप्शन जो असता तो एकदम बेस्ट ह्या असता खरेदीसाठी, कारण या ठिकाणी समुद्रात ट्रॉलर वगैरे जे घेऊन जातात ते संध्याकाळचे येतात। 5 वाजल्यापासून योग सुरुवात होता। आपण या ठिकाणी चिंगू घेऊन ती आपण फ्रीजमध्ये वगैरे फ्रोझन करून खाऊ शकतात वारा, म्हणजे आपल्या सकाळी उठून मार्केटमध्ये धावाक नको। गिरीश आपलो मित्र फ्रेममध्ये, तर तुमका ह्या मे महिन्यामध्ये काय मासो गावता समुद्रात आणि खाण्यालायक काय असतं हे सांगतो तुमका। सध्या आता मोठ्या प्रमाणात म्हणजे तसं बघितलं तर चिंगूवर जास्त प्रमाणात मिळतात आणि आता पर्यटन सीझन असल्यामुळे चिंगा जास्त मागणी आहे। तसेच सकाळच्या बाजारात भरपूर मिळतात, बांगडोळ सावंतवाळ मिळतात। तसं आता फ्रोझनपेक्षा अतिउत्तम म्हणजे पौष्टिक मनात म्हटलं तरी याचा धन आपल्याला मिळतात बरोबर। त्यामुळे तुम्ही फ्रेश मासे यावा खावा आपल्या कोकणात आणि तुम्ही चांगलं पर्यटनातून आनंद घ्यावा। आपल्याकडे पर्यटन भरपूर प्रमाणात बरोबर, आणि इकडे तुम्ही बघशाल भरपूर प्रमाणात पर्यटक हे केलेले असतात। त्यांचा आम्ही चांगलाच घालतो आणि चांगलाच तुमचा ज्या आम्ही जमून मारतो का तुमचा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवता, तुमच्या ताटामध्ये पोहोचवता प्रयत्न करतो। त्याच्या भरीक तुम्ही बघलात तर चिंगू कुठची अवेलेबल आता? चिंगू सध्या चालू हे बघा, हे चालू असं हे चालू म्हणते का हे व्हाईट फिश आहे, हे त्याच्यात 2 नंबर चालू आहे, हे पॉलन असतं पॉलन। अशा प्रकारचे अनेक प्रकारची चिंगा मिळतं जाते त्याला आणि व्यवस्थित आमचे 31 मे पर्यंत फुल फॉर्ममध्ये चालतं आपलं। रेट काय काय सध्या आता तसं बघितलं तर ह्याचं रेट 300 रुपये किलो होतो, 500 रुपये किलो आहे, ही 200 रुपये किलो आहे आणि ही 150 रुपये किलो आहे। 150 पासून 150 पासून तुमचा 300 पर्यंत 300 पर्यंत टायगर पर्यंत घेतलं 800 900 पर्यंत पण असतं टायगर प्रॉन्स 250 आणि 300 हे 200 रुपये किलो आहे। हा हे 200 रुपये पलून हे 500 रुपये किलो, 500 400 400 व्हाईट 400 आणि माकली तो काय रेट आहे? 250 रुपये किलो 250 रुपये पासून। मोठी माकूल त्याच्यापेक्षा
400 पर्यंत, 250-400 पर्यंत माकुल असं, 150 पासून चिंगूळ. गावाला बघलास किती गर्दी आहे ती. पूर्ण मे महिनो ह्यो चिंगूळ सीझन असा. या ठिकाणी तुमका मोठ्या प्रमाणात चिंगूळ गावतली बघा. एका तुम्ही वळखला असेल 300 लावले किलो. 300 रुपये किलो. 300 फक्त होलसेल रेट लावला. होलसेल किलो ताजा फ्रेश लाल वडक माल 300 रुपये किलो. 100 रुपये किलो. होलसेल रेट सकाळचं पण असतं ना तू. होय सकाळ संध्याकाळ 300 रुपये किलो. 300 फक्त होलसेल रेट 300 रुपये किलो. असे हे सगळे आपले जे भाव असतात ते विकतं. पापलेट पण तुमका गावाक शकता. आणि पापलेट असा सुरमय असा. डोळे फुटले त्याचे. हे बघ 1 किलो देऊ. आपल्या फ्रेममध्ये हा तो राजू असा. तर या ठिकाणी सकाळच्या जर ऑप्शनमध्ये तुम्ही येलात तरी राजू तुमका गावतलो. संध्याकाळच्या ऑप्शनवर आता ज्या ठिकाणी मी उभो असेल या ठिकाणी पण राजू गावतलो. राजू आपलं फ्रेंड असा. राजूकडे सगळ्यात जास्त चिंगूळ ही विकली जात आहे बघा. राजूचा हात यो वर असा नेहमी, त्याच्यामुळे याच्याकडे खरेदीसाठी लोकांची गर्दी असता. चेहरून नीट बघून ठेवा बघा. फ्रेममध्ये दिसतं ते एडी अंकल असं. तर या ठिकाणी तुमका हे बघा यांच्याकडे व्हाईट प्रॉन्स असत. काय दर असा व्हाईटचो? 450 रुपये दर असा. ही खाऊक बरी असता चिंगू. ही बघा सॉफ्ट असतं एकदम. चिंगू बरोबर लेपी असत, पापलेट असत, त्याच्यात सुरमय असा, सरंगेपर्यंत ह्यो चणक असा म्हणजे घूर. अंकलांकडे तुमका वर्षाच्या 12 महिने नागेश्वर प्लाझामध्ये पोल्सी म्हणून त्यांची एक कोल्ड स्टोरेजचं ह्या असा शॉप असा. या ठिकाणी वर्षाच्या 12 महिने तुमका हवे ते मासे सोललेले पण गावतले ना. सोललेली चिंगळा वगैरे गावतली, सुरमईचे तुकडे गावतले, पापलेटा गावतले. पावसात जरी येलास तरी तुम्ही या ठिकाणी मालवणात राहून फिश घेऊ शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी तेच फिश फ्राय वगैरे करून दिले जातात. तर वर्षाच्या 12 महिने मालवणात तुम्ही यांच्या शॉपमधून तुम्ही हवे ते मासे घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही संध्याकाळच्या लिलावात समजा चिंगूळ घेतलास तर तुमका या ठिकाणी जे मावशे बसतात ते तुमका या ठिकाणी स्वच्छ करून देऊ शकता. बघा स्वच्छ करूची पद्धत ही वेगळी असते. या ठिकाणी त्याच्या पाठीत एक दोर असतं, तो दोर पण काढलं जातं. त्याच्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही चिंगूळ घेतलात तर स्वच्छ केल्याशिवाय घराकडे घेऊ नको. नुसता कवर काढला म्हणजे झाला नाही. ह्याच्या पाठीत एक काळं दोर असता, तो काढणं गरजेचं असता. त्याच्या सकट जर खाला तर डिसेंट्री पण लागू शकता. उष्ण असता चिंगूळ ही. चिंगूळ बरोबर बाकीचे पण मासे असतात बघा. छोटे सुरमई असतं, पापलेटा असतं. जितके खरेदी करणारे आहोत तितक्याच प्रमाणात या ठिकाणी सुटी करणारे असतात. सुटी म्हणजे मासे सुटी करून देणारे, स्वच्छ करून देणारे. तसं काय रेट हा पापलेट तो? 1500 रुपये किलो. 1500 रुपये किलो असते बघा. चांगला पापलेट आहे. 11 पीस घट्ट हातीत मी आता घेऊन बघितलं. घट्ट पापलेट असतं या ठिकाणी. किलोला 10 ते 11 पीस बसतात. डोळे वगैरे बघा चांगले एकदम असते ते बघा. त्यामुळे बिंदास या ठिकाणी तुम्ही बघून ठेवा. देसाई आपलं मित्र असं या ठिकाणी तुम्ही पापलेट बिंदास डोळे दाखवून घेऊ शकता.
ही आपली मावशी असा तिच्याकडे पण होते. बांगड्याची साईज बघा, ह्यो 25 ते 30 वावातलो ह्यो बांगडो असा फर्स्ट नेटचो. काय रे बांगड्याचो रेट? 500 रुपये वाटा आहे, 350 रुपये. हे 500 रुपयाचे असत, पण ह्याचे बघा तीन पीस होतले, मोठी साईज आहे. संध्याकाळचे जर तुम्ही मासे खरेदी केलात आणि तुमका सुके मासे होय तर ते सुद्धा या ठिकाणी मिळू शकतात. बांगडे असत चुकवलेले, बोंबील असत, चिंगूळ सोलून या ठिकाणी सोडे बनवलेले असत, मोठो जवलो, हे 3 प्रकारचे जवले असत, टायनी असा, पलोन असा, चालू असा, त्याच्यानंतर व्हाईट असा. जे मासे समुद्रात घालून संध्याकाळचे ते पातीतून घेऊन येतात. सध्या काय आहात उपलब्ध तुमच्याकडे? व्हाईट प्रॉन्स चालू चायनी पॉलन रेट? व्हाईटचं रेट सध्या 400 रुपये आहे, साईज बारीक असल्यामुळे. चालू 300 रुपये, 2 नंबर चालू 250. टायनी पॉलन काय ते 150-200 असे. 150 रुपये, 150 रुपयापासून 400 रुपयापर्यंत. ही जी व्हाईट असा ही 400 रुपये. ही खाऊ बरी लागतात, नरम असता खाऊ. सांगा ना. काय भाकूल असा, मेंगाणी असत, टायगर असत, व्हाईट असा, पापलेट असा, सुरमई असा. रेट काय करा तुझं? हे 300 रुपये, 250 रुपये, 400 रुपये. 400 रुपये. किंवा ही व्हाईट असा, व्हाईटचं रेट सगळ्यात जास्त असतं, 400 रुपये. त्याच्यानंतर ही चालू असा, ही चालू असा 300 रुपये. टायगरचं रेट काय असतं किलो तो? टायगरचं रेट 800 रुपये किलो. किंवा ही तुमका हाती जी दाखवते ही चिंगू सगळ्यात उंची जात समजली आता होय, तो 800 रुपये किलो असतं. ही रेअरली गावता या समुद्रात, म्हणजे ही जरा दुर्मिळ झाली आहे आता. तुमका जर गावली असा जर बास्केट तुमका दिसला तर अगदी आवर्जून ही खरेदी करा, रेट न विचारता. ही सगळं आता होता पण संपला. ही बेस्ट क्वालिटी एकदम असा. ही छोटी माकली असा, त्याच्यानंतर तारली असा. काय घेतलं? व्हाईट प्रॉन्स. व्हाईट खाऊक बरी नरम असतं. 150. फक्त 150 रुपये. 1 किलो मस्तपैकी मेंगणा 150 रुपये मेंगानी या चिंगू. 150 रुपये ना मेंगानी, फक्त 150 रुपये असेल. गर्दी बघा गाववाल्यानं चिंगू घेऊ. संध्याकाळचा लिलाव ह्या बेस्ट असता चिंगू खरेदीसाठी, कारण टॉलरातून पाती घेऊन येतात सगळे ह्या बीचला. सकाळी घेण्यापेक्षा संध्याकाळी तुम्ही घेऊन ठेवून सकाळी दुसऱ्या दिवशी खाऊ शकता. तर अशा तऱ्हेने तुमका हे बघा संध्याकाळ तो फिश लिलाव मी दाखवलेला असेल. माल दिसतोय तो हा 25% आहे. उद्या गुरुवार याच्यापेक्षा म्हणजे 100% माल असणार आहे. आणि उद्या जास्त प्रमाणात माल असतो, कारण दुसऱ्या दिवशी शुक्रवार असतो, त्याच्या आदल्या दिवशी हा मोठा बाजार भरतो संध्याकाळी. आणि त्याच्यामुळे माल पण भरपूर असतो. आणि इथे जो प्रॉपर मालवणच्या समुद्राच्या जवळ जो माल मिळतो तो हा इथे मिळतो, आणि तो संध्याकाळचा फ्रेश मिळतो, फ्रोझन मिळत नाही.